आज मी बनवणार आहे लंचसाठी बघू शकता मी इकडे भेंडीची भाजी घातलेली आहे। खूप छान अशी माझी होऊ राहिली भेंडीची भाजी। आता मी इकडे पास्त्याची तयारी केलेली आहे। मी इकडे बनवणार आहे पास्ता आणि त्याशिवाय मी आटाही करून ठेवलेला आहे। थोडा वेळ मी भिजायसाठी आटा करून ठेवला आहे, नंतर चपाती करणार। आता आपण पास्त्याची तयारी करूया। बघू शकता तेल आपलं मस्त असं गरम झालेलं आहे। आता मी लसूण घालून घेते। लसूण चांगला असं आपल्याला तळून द्यायचं आहे तेलावरती। साध्या सोप्या पद्धतीने मी मस्त असा पास्ता बनवत आहे। आता मी या भाज्या थोड्या थोड्या कापलेल्या आहे, बारीक चिरून घेतल्या, त्या थोड्या थोड्या आपण घालून घेऊया। तेलावरतीच मस्त असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। मी इकडे बघू शकता गाजर घातलेला, शिमला मिर्च आणि हे सगळं मी आता एकत्र घालून घेते। स्लो गॅस करून बारीक याच्यावरती मस्त असं शिजवून घेते। बघू शकता मी असं सगळं थोडं थोडं कच्चा पक्का असं व्यवस्थित शिजवून घेतले। भरपूर पण नाही शिजवायचं आपल्याला पास्त्यासाठी, थोडं कच्चा पक्का। आता आपण यात मसाले घालूया। बघू शकता मी आता हा मसाला घालणार आहे, एव्हरेस्टचा पास्ता मसाला आहे। मी हाच कायम घालत असते पास्त्यामध्ये, तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही घालू शकता। आता आपण यातला एक पास्ता मसाला तेलावरती घालून घेऊया। यात आपल्याला मीठ वगैरे काही घालायचं नाही, कारण की मसाल्यामध्ये आपल्या सगळं असतं। आपल्याला फक्त हा मसाला घालून घ्यायचा। मुलांसाठी खूप छान असा पास्ता आहे आणि आपण जे श्वास वगैरे काय काय टाकून बनवतो ते इतकं चांगलं पण नसतं शरीराला, पण हा एकदम हलका आणि व्यवस्थित असा घरगुती पास्ता खूप छान असा आहे। आपण एकदा इकडे भाजी पण आपली व्यवस्थित हे करून घेऊया भेंडीची। आपलं दोन्ही काम होतं आहे, भाजी होते आणि पास्ताही होते। बघू शकता आता आपण यात पास्ता घालून घेऊ। मी इकडे पास्ता काढून घेतलेला, आता मी यात घालून घेणार आहे। पास्त्याला मी आधीच बॉईल करून घेतलेलं, थोडं मीठ आणि तेल घालून। आता यात मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। खूप छान असा पास्ता होतो मुलांच्या डब्यासाठी, तर खूप छान अशी रेसिपी आहे आणि एकदम हलकी फुलकी रेसिपी आहे। आपणही डाएटसाठी खूप छान आहे ही रेसिपी, खाऊ शकता, इतकं काय हॅवी नाही। बघू शकता आपला पास्ता मी ठेवलेला आहे वाफायला। तर इकडे मी तवा टाकून चपातीला तयारी करून घेऊया। त्याशिवाय मी चपात्या करून घेते, म्हणजे आपले दोन्ही कामं होत राहतात। बघू शकता मस्त अशी आपली भेंडी झालेली आहे। खूप छान अशी होती, साधी सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे। तुम्ही कशी बनवतात कमेंट करून मला नक्कीच सांगा। आता मी गॅस बंद करते। मी एकदा पास्त्याला व्यवस्थित असं हलवून घेते खाली वरती करून। बघू शकता झालेला आपला पास्ता पण खूप छान असा होतो पास्ता आणि खूप छान साधी सोपी रेसिपी आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो तुम्ही मुलांसाठी डब्याला नक्कीच बनवून बघा। खूप छान साधी सोपी अशी रेसिपी आहे। बघू शकता मी इकडे चपातीसाठी आटा घेतला। आता मी 2 पुड्याची अशी मस्त चपाती बनवते, जेणेकरून आपली चपाती मस्त अशी फुगते आणि खायलाही खूप सॉफ्ट अशी होते। पण आटा हे करून घेतलं, आता चपाती लाटून घेऊ। तुम्हाला ज्या आकारात हवी त्या आकारात तुम्ही लाटून घेऊ शकता। आम्हाला थोडी मोठी लागते, मग आम्ही थोडी मोठी करून घेतो। खूप छान अशी फुगते, पातळ अशी मस्त लाटायची काट वगैरे। आता मी याच्यावर थोडं तव्यावर तेल घालून चपाती घालून घेते। बघू शकता मग चपाती मस्त अशी आपली एकदम छान अशी फुलते। तेल जास्त आपल्याला लावायचं नाही आहे। आता मी उलटी बाजू घेऊन भाजून घेते चपाती।
अलगत अलगत हाताने आपल्याला मस्त अशी फिरवून घ्यायची पोळी. बघू शकता खूप छान अशी भाजलेली आपली पोळी. बोला. बघू शकता आता माझी लास्ट चपाती आहे. बघू शकता झालेल्या आहे मस्त माझ्या अशा चपात्या मी सगळ्या झालेल्या आहे. लास्ट चपात्या आहे. आता ही करून घेते. तुम्ही बघू शकतात माझा नाश्ता, दुपारचं जेवण सगळं असं तयार झालेलं आहे. आता आपण चपातीला मस्त असं भाजून घेऊ. बघू शकता माझा लंच आणि नाश्ता दोन्ही तयार झालेला आहे. इकडे चपाती आहे, इकडे पास्ता आहे, इकडे भेंडीची भाजी आहे आणि बघू शकता मी किचन पूर्ण असं क्लीन केलेलं आहे. आता हे सगळं माझं झालेलं आहे. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.